नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं शेवटचं अक्षर आहे ह. ह आहे हर्बचा. जवस किंवा अळशीच्या बिया सगळ्यांच्या परिचयाच्या असतात. फ्लॅक्सीड नावाने सध्या तर जवस खूपच लोकप्रिय झालेले आहेत. जवसाचं तेल सुद्धा अवेलेबल असतं, त्यामुळे जवसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. जवसाच्या बिया ब्राउनिश पण शाईन असणारे असतात आणि जवसाची फुलं निळ्या रंगाची आणि खूप सुरेख अशी दिसतात. जवस स्निग्ध आणि उष्ण असल्यामुळे वातशामक असतात. त्यामुळे जवसाचा लेप सूज आणि वेदना कमी करणारा असतो. पाठ दुखत असेल, गुडघे दुखत असतील तर जवस शिजवावेत. नीट शिजले की जरासे बारीक करून गरम असतानाच त्याचा दुखणाऱ्या भागावर लेप लावून ठेवावा. थंड झाला की काढून टाकून पुन्हा नवीन लेप लावावा. असं साधारण अर्ध्या तासासाठी करत राहावं. जवसातील स्निग्धतेमुळे सांध्यांमध्ये झालेली झीज भरून यायला सुद्धा मदत मिळते आणि काही दिवसात दुखणं कमी होतं. सूज असेल तर हा लेप फार गरम नसावा इतकंच, पण जवसाच्या लेपामुळे वेदना आणि सूज या दोन्ही गोष्टी कमी होतात असं दिसतं. या वनस्पतीचा अजून एक उत्तम उपयोग म्हणजे छातीत कफ दाटला असेल किंवा घट्ट होऊन राहिला असेल तर जवसाच्या मदतीने तो पातळ होऊ शकतो. यासाठी जवसाचं पीठ घ्यावं, त्यात गरम पाणी मिसळावं. आता हे मिश्रण अग्नीवर ठेवून जरा दाट झालं की त्याचा छातीवर लेप लावावा किंवा जाडसर सुती कापडात पोटली बनवून त्या पोटलीने छाती शेकावी. एका वेळेला साधारण 15 मिनिटासाठी आणि 1 दिवस आड असा शेक करण्याने आठवड्याभरात कफ पातळ होण्यास सुरुवात होते आणि बरं वाटू लागतं. हे झाले जवसाचे काही बाह्य उपयोग. जवस पोटातून कसं आणि किती प्रमाणात घ्यावं हे जाणून घ्यायचं असेल तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.